नमस्कार कुंभ राशीच्या मंडळींनो, आज मी तुमच्यासाठी अगदी मोठी गुड न्यूज घेऊन आलेली आहे. तर कुंभ राशी, तुमच्या आयुष्यात आता सगळ्यात मोठी खुशखबर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तर कुंभ राशीच्या सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हा सर्वांना व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती करेन, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. सर्व स्वामी भक्तांवरती स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होतच राहील आणि होणार. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. आणि हो, एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा. तर कुंभ राशीच्या लोकांसाठी सध्या सुरू असलेला काळ हा केवळ साधा बदल नाही, तर आयुष्याला तुम्हाला नव्या वळणावरती नेणारा अत्यंत निर्णायक असा टप्पा आहे. सध्या कुंभ राशीची 7.5ची उतरती काळ चालू आहे. सध्याची ग्रहांची स्थिती बघता तर विशेषतः गुरु आणि शनीचा प्रभाव आता तुमच्या जीवनात एकाच वेळी 2 विरोधी पण महत्त्वाच्या घटना घडवणार आहे. एका बाजूला तुम्हाला अशी एक मोठी आनंदाची बातमी मिळणार की जी तुमच्या स्वप्नांना नवीन दिशा देईल. आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत एकदम जवळची आणि मनाजवळची व्यक्ती अशी जी तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. हा काळ तुम्हाला शिकवणारा आहे की जीवनात प्रत्येक गोष्ट कायमची नसते आणि पुढे जाण्यासाठी काही गोष्टी ह्या मागे सोडून देणं फार गरजेचं असतं. कुंभ राशीच्या लोकांच्या स्वभावाने अतिशय भावनिक, संवेदनशील आणि इतरांवर मनापासून प्रेम करणारे असतात. त्यामुळे कोणतंही नातं तुटणं हे त्यांच्यासाठी फार मोठा धक्का असतो. पण याच वेळी नशीब तुमच्यासाठी आता काहीतरी मोठं आणि सकारात्मक घेऊन येत आहे. हा काळ तुमच्यासाठी एक प्रकारे तुमची परीक्षाच असणार आहे. तुम्ही भावनांमध्ये अडकून राहणार की पुढे जाऊन तुमचा भविष्य घडवणार, हे आता पूर्णपणे तुमच्यावरती निर्भर आहे. नंबर 1 गुड न्यूज आहे ती म्हणजे अचानक येणारी मोठी गुड न्यूज. या काळात आता तुम्हाला गुड न्यूज फक्त साधी आनंदाची बातमी नसून ती तुमच्या आयुष्याचा संपूर्ण आता ट्रॅक बदलून टाकणार आहे. अनेक दिवसांपासून तुमचे जे काही अडकलेले कामं होते ती अचानक पूर्ण होणे, जिथे तुम्हाला नकार मिळत होता तिथे आता तुम्हाला अचानक होकार मिळणार किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून तुम्हाला मदत देखील मिळू शकते. अशा परिस्थिती निर्माण होणार की ती आता तुम्हाला तयार करणार आहे तुम्ही. आणि काही कुंभ राशीच्या लोकांना तर मी तुम्हाला सांगते, परदेशात जाण्याची देखील संधी आहे. नवीन नोकरी किंवा व्यवसायात देखील तुम्हाला मोठ्या ऑर्डर मिळू शकतात. विशेष म्हणजे ही संधी तुम्हाला अपेक्षित नसताना मिळेल. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला ह्या जे पण काही तुमच्या आयुष्यात चांगल्या संधी मिळत आहेत त्यावरती थोडा विश्वास बसणार नाही. पण हीच वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवून आणि मोठी झेप घेण्याची. त्यामुळे या सर्व संधींचा नक्कीच फायदा घ्या, त्याच्याकडे दुर्लक्ष बिलकुल पण करू नका. नंबर 2 आहे ते म्हणजे की तुमच्या नात्यांमध्ये आता तुम्हाला मोठा बदल दिसेल. ज्या नात्यावर तुम्ही एवढे दिवस डोळे झाकून विश्वास ठेवला होता, आता तेच नातं तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. सतत गैरसमज, संवादाचा अभाव किंवा समोरच्या व्यक्तीची बदललेली वागणूक यामुळे तुम्हाला जाणवेल की हे नातं पुढे टिकवणं कठीण आहे. काही वेळा हे नातं प्रेम संबंधात असू शकतं, मैत्रीमध्ये असू शकते किंवा अगदी जवळच्या नात्यात देखील असू शकतं. तुम्ही खूप प्रयत्न करूनही जर समोरून तितकीच ऊर्जा, तितकाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला मिळत नसेल तर हे स्पष्ट संकेत आहे की आता तुम्हाला स्वतःचा विचार करण्याची गरज आहे. आणि आता हा बदल जो होणार आहे तो तुम्हाला आतून हादरवून टाकेल. परंतु तुम्हाला सांगते, दीर्घकाळात तुमच्यासाठी हे सर्व काही अगदी फायदेशीर ठरणार आहे. नंबर 3 म्हणजे की भावनिक संघर्ष आणि तुमची अंतर्मनाची लढाई. तर तुम्हाला सांगते, हा काळ तुमच्यासाठी आतल्या आत मोठा संघर्ष निर्माण करणार आहे. एकीकडे तुमचं मन त्या व्यक्तीला सोडायला तयार नसणार आणि दुसरीकडे वास्तव्य तुम्हाला सांगत राहील की हे नातं आता तुझ्यासाठी योग्य नाही. रात्री तुम्हाला झोप न लागणे, सतत त्या व्यक्तीचा विचार येणे, स्वतःलाच दोष देणे, आता या भावना तुम्हाला निर्माण होऊ शकतात. परंतु या सगळ्या प्रक्रियेतून तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला स्वतःला ओळखायला लागणार आहे. तुम्हाला कळेल की तुमची किंमत काय आहे, तुम्ही किती मजबूत आहात. हा संघर्ष तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी तयार करणार आहे.
आणि हे जे पण काही नवीन सुरुवात होत आहे, यामुळे काय होणार की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटेल, परंतु हीच पोकळी तुमच्या आयुष्यात नवीन आणि सकारात्मक गोष्टी घेऊन येण्यासाठी जागा करत आहेत. तुम्हाला नवीन लोक भेटतील, जे की तुमचं खरं मूल्य ओळखतील. काही कुंभ राशीच्या लोकांना नवीन प्रेमसंबंध सुरू करण्याची देखील शक्यता आहे, पण यावेळी तुम्ही अधिक समजूतदार आणि सावध असाल. करिअरमध्ये देखील ही नवीन दिशा मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट, नवीन पार्टनरशिप किंवा पूर्णपणे नवीन क्षेत्रात तुम्हाला काम करण्याची संधी देखील मिळू शकते. ही सुरुवात तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्थिरता आणि आनंद घेऊन येणारी असणार आहे. नंबर 5 आहे ती म्हणजे आर्थिक आणि करिअरमध्ये प्रगती. आता येणाऱ्या या काळामध्ये तुमची ग्रहस्थिती तुमच्या आर्थिक बाजूला अधिक मजबूत बनवण्याकडे झुकलेली आहे. अचानक पैसे मिळणार, अडकलेले पैसे परत मिळणार, एखाद्या गुंतवणूक तुम्हाला जे पण काही गुंतवणूक केलेली होती त्याच्यात फायदा होणार, अशा गोष्टी घडू लागतात आणि ह्या गोष्टी घडू लागणार. नोकरी करणाऱ्यांसाठी तर पगारवाढ असू दे, प्रमोशन असू दे, नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची देखील शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्यांना नवीन क्लायंट किंवा नवीन साईड बिझनेस असू द्या किंवा व्यवसाय विस्ताराच्या नवीन संधी देखील मिळू शकतात. विशेष म्हणजे तुम्ही घेतलेले पूर्वीचे निर्णय आता तुम्हाला फळ देऊ लागतील. त्यामुळे काय होणार की तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आणखीन नवीन मोठे निर्णय घेण्यास तयार व्हाल. नंबर 6 आहे ते म्हणजे कुटुंबाचा आधार. या काळात कुटुंब तुमच्यासाठी सर्वात मोठं बळ ठरणार आहे. ज्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या कमकुवत वाटत होता, तुम्हाला वाटत होतं की कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला समजून घेतील किंवा योग्य मार्गदर्शन करतील का, तर आई वडील, भाऊ बहीण किंवा अगदी जवळचे नातेवाईक आता तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. काही वेळा तुम्हाला वाटेल की मला कोणीच समजत नाही, पण कुटुंबाशी मन मोकळेपणाने बोलल्यावरच तुम्हाला जाणवेल की तुमचं खरं आधारस्तंभ हे म्हणजे तुमचं कुटुंबच आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे तुमचे चुकीचे जे पण निर्णय होत होते ते आता टाळू शकणार. तुम्ही योग्य निर्णय घेऊ लागणार आणि योग्य दिशेने तुम्ही पुढचे जे पाऊल टाकायचे आहे ते योग्य दिशेने आता टाकणार. नंबर 7 म्हणजे की मानसिक आणि आध्यात्मिक बदल. तर येणाऱ्या या काळामध्ये तुम्हाला सांगते की तुमच्या आतून तुम्हाला मोठा बदल घडायला सुरुवात होणार, मोठा बदल घडणार. आधी ज्या गोष्टी तुम्हाला खूप त्रास देत होत्या त्या आता तुम्ही शांतपणे स्वीकारायला शिकाल. तुमचा विचार करण्याची पद्धत बदलू लागेल, तुम्ही अधिक परिपक्व बनाल. आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढू लागेल. कुंभ राशीचे लोक स्वतःला शोधण्यासाठी एकांतात वेळ घालवण्याचा तुम्ही निर्णय घ्याल, कारण हा काळ तुम्हाला फक्त बाहेरूनच नाही तर तुम्हाला अधिक आतून मजबूत बनवणार असणार आहे. नंबर 8 आहे तो म्हणजे स्वतःसाठी वेळ देण्याची गरज आहे. आत्तापर्यंत काय झालं आहे की तुम्ही इतरांसाठी खूप काही केलं, परंतु स्वतःसाठी वेळ देणं हे तुम्हाला काही जमलं नाही. तुम्हाला आता अशी वेळ आलेली की तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करा हे तुम्हाला सांगितलं जाईल. जसं की तुम्हाला संगीत, फिरणं किंवा जे पण काही आवडत असेल, नवीन काहीतरी शिकणं, ह्या गोष्टी केल्याने तुमच्या शरीराची आणि मनाची तुम्हाला काळजी घ्यावीच लागणार आहे आणि तुम्ही काळजी घ्याल. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःची किंमत ओळखणं या काळातील तुम्हाला सर्वात महत्त्वाचा धडा असणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला लागाल. नंबर 9 म्हणजे की सावध राहण्याची गरज. तुम्हाला सांगते की या काळामध्ये प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहणं तुमच्यासाठी गरजेचं असेल, कारण नवीन ओळखी, नवीन ऑफर्स हे सर्व काही आचरणात आणण्यासाठी आणि ह्या आलेल्या संधी असतात की ह्यावेळेस काही वेळेस आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आता कोणताही निर्णय घेताना काही करू नका. प्रत्येक गोष्ट तपासून पहा आणि विश्वास ठेवताना विचार करा. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमचं मन आणि बुद्धी दोन्ही संतुलित ठेवणं तुम्हाला अत्यावश्यक आहे. सावधगिरी बाळगल्यास तुम्ही मोठ्या समस्यांपासून स्वतःला वाचवू शकता. नंबर 10 आहे ते म्हणजे भविष्य तुमचं उज्ज्वल आहे. आज जरी तुम्हाला तुमची परिस्थिती थोडी कठीण वाटत असली तरी भविष्यात त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येतील. तुम्ही घेतलेले निर्णय, केलेले बदल आणि तुम्ही सहन केलेल्या आत्तापर्यंतच्या वेदना यामुळे तुम्ही अधिक मजबूत आणि आत्मविश्वासी बनला आहात. पुढील काळात तुम्हाला स्थिरता, आनंद आणि यश मिळणार आहे, कारण की जे पण काही पूर्वीचा जो त्रास आहे त्याचे आता तुम्हाला चांगली फळं मिळायला सुरुवात होणार आहे.
आयुष्य एका नवीन आणि चांगल्या दिशेने आता तुमचे जाणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि परिस्थितीला धैर्याने सामोरे जा, कारण तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे, जिथे आनंद आणि वेदना हे दोन्ही तुम्हाला एकाच वेळी अनुभवायला मिळणार आहेत. एका बाजूला येणारी मोठी गुड न्यूज आता तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा निर्माण करेल, तर दुसऱ्या बाजूला एका जवळच्या नात्याला विराम देण्याचा निर्णय तुमच्या आतून तुम्हाला हादरवेल. परंतु लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडतं ते काहीतरी शिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी घडतं. ज्या नात्याने तुम्हाला दुःख दिलं ते सोडणं कधी पण चांगलं, आणि हे कमजोरी नाही तर तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही घेतलेले हे निर्णय आहेत. जी नवीन संधी तुमच्यासमोर येत आहे ती तुमच्या मेहनतीचं आणि संयमाचं फळ आहे. हा काळ तुम्हाला आतून बदलवून टाकणारा आहे. तुम्ही अधिक मजबूत, समजूतदार आणि स्वतःची किंमत ओळखणारे असणार आहात, आणि हा बदल तुम्हाला भविष्यात अगदी उंचीवर पोहोचवणार आहे. त्यासाठी हा सगळा प्रवास तुमच्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे भूतकाळाला ज्या पण गोष्टी घडल्या त्याला शांतपणे निरोप द्या आणि नव्या सुरुवातीचं स्वागत करा, कारण तुमच्या आयुष्यात आता खऱ्या अर्थाने एक सुंदर आणि उज्ज्वल अध्याय सुरू होणार आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. तर मंडळींनो, हे जे पण मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली आहे, ही तुमच्या मनाला थोडी पण पटली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा, कारण की हा तुमचा सकारात्मक प्रतिसाद मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, अजून प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.